व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो। सन्माननीय व्यासपीठ, सर्व पालक वर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, वास्तविक पाहता रत्नागिरी जिल्हा आणि संपूर्ण कोकणाचा विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने या चिंतन मार्गदर्शनामध्ये मला अंडरलाईन करायची आणि ती अंडरलाईन करताना काही गोष्टी मला खऱ्या अर्थानं तुमच्या नजरेत आणून द्यायच्या आहेत। कारण समाज म्हणून कायम मला माझ्या समाजाबद्दल, माझ्या लोकांबद्दल, माझ्या मुलांबद्दल एक आदराची भूमिका आहे आणि भूमिका मांडत असताना त्या पाठीमागचा हेतू नीट समजून घेणं गरजेचं आहे। आरास अकॅडमीचा कायमस्वरूपी उल्लेख होतो, असे कार्यक्रम खूप असतात मित्रांनो, महिनाभरामध्ये किमान 20 कार्यक्रम प्रत्येक दिवशी असतात आणि कार्यक्रमाचा हेतू फक्त भाषणबाजी करून निघून जाण्याचा नाही किंवा मार्गदर्शन हे हेतू फक्त आणि फक्त काहीतरी 2 शब्द मांडायचे आणि आपल्याला निघून जायचं असं त्या पाठीमागचा हेतू नाही। तर खऱ्या अर्थानं कोकणामध्ये असणारी बुद्धिमत्ता, कोकणामध्ये असणारी मेहनती मुलं आणि त्यांच्या भविष्याची पुढची वाटचाल कशी असायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे चिंतन मार्गदर्शन। आरास अकॅडमी म्हटली म्हणजे फक्त कोर्सेस क्लासेस इतका दृष्टिकोन तुम्ही बाळगू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे। कारण आरास अकॅडमी फक्त क्लास नाही, आरास अकॅडमी ही कोकणातली, रत्नागिरी जिल्ह्यातली एक महत्त्वाची चळवळ आहे। तुम्ही जर या चळवळीचं स्वरूप बघितलं तर तुमच्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की आरास अकॅडमी फक्त रत्नागिरीमध्येच नाही आहे, तर देवरूख, राजापूर, लांजापाली, अबलोली, गुहागर अशा अनेक ठिकाणी कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आणि संस्थेचा उद्देश हा प्रामुख्याने नितळ आणि स्पष्ट आहे आणि तो म्हणजे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एखादी व्यवस्था निर्माण करायची असेल, एखादी व्यवस्था अस्तित्वात आणायची असेल किंवा खऱ्या अर्थानं त्या व्यवस्थेमध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे असणारे 2च मार्ग असतात हे तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे। तुम्ही किंवा मी सुद्धा त्याच्यात मी सुटत नाहीये बरं का, आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे। आता हे समजून घेण्याचा उद्देश आपण जेव्हा विचार करतोय की करिअर मार्गदर्शन, एज्युकेशन मार्गदर्शन, भविष्याची दिशा, करिअरची दिशा हा जेव्हा शब्द प्रयोग आपण करतोय त्यावेळेला आपण, कारण तुम्ही आम्ही का, त्याचं कारण आहे मी तुम्हाला अजून थोड्या 5-10 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा संवाद मी का साधतोय तुमच्याबरोबर। आणि मी खरंच मान्यवरांचं, या महासंघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा व्यासपीठ माझ्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि मी अनेक कार्यक्रमांमध्ये जातो। मित्रांनो, एखाद्या व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे आणि प्रामुख्याने माझ्या नजरेसमोर युवा वर्ग आहे बरं का, कारण ही ज्येष्ठ मंडळी बसली ती आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला सपोर्ट करतील, आपल्याला सहकार्य करतील, पण खऱ्या अर्थानं ही वाटचाल जी आहे ती कोण करणार आहे तर तुम्ही आम्ही करणार। मग व्यवस्थेमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्यासाठी 2च मार्ग आहेत, एक म्हणजे आपल्याला असलेल्या व्यवस्थेचा भाग बनावा लागेल, ऐकताय ना, किंवा नवीन व्यवस्था निर्माण करायला। मी तुमच्या समोर उभं राहण्यापूर्वी पहिल्यांदा मनापासून नमस्कार केला, कारण तेच तर खरे प्रेरणास्थान आहे ज्यांना आपण विसरत चाललोय, ज्यांचे विचार आपण विसरत चाललोय। विचारांची देवाणघेवाण ही थांबत चालली आहे, ती थांबले म्हणून कदाचित आपल्याकडे आपल्या ध्येयाला, आपल्या करिअरला, आपल्या जीवनाला कोणतंच ध्येय उरलेलं नाही। आणि खऱ्या अर्थानं अशा कार्यक्रमांमध्ये सत्कारांबरोबरच मला प्रामाणिकपणे मी व्यासपीठाकडे आणि आदरणीय सर्व व्यक्तींच्या समोर माझी एक विनंती आहे की हा सत्कार फक्त 10वी 12वी 15वी ग्रॅज्युएट पदवीधर इतक्या पुरता मर्यादित राहू नये। जर माझी मुलं खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्न आणि बुद्धिमान असतील, सक्षम आहेतच, तर पुढे भविष्यामध्ये ती कुठेतरी या व्यवस्थेचा भाग कसा बनतील याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे। म्हणून पुढचा सत्कार कदाचित हे प्रणय जाधव सरांचा ज्यांचा उल्लेख आता काही वेळापूर्वी झाला, 7 वर्षाची मेहनत, तो आपल्या आरास अकॅडमीचा भाग आहे बरं। देवरूख शाखा जिथे साडवलीला आरास अकॅडमीची संस्था चालवली जाते, मार्गदर्शनाकडे नाही आले, दिशा तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासासाठी जे काही तुम्ही ऐकू शकाल तितक्या वेळेसाठी मी तुम्हाला फक्त दिशा दाखवतो। प्रणय जाधव ज्याचा उल्लेख झाला तो आंबवगावचा सुपुत्र, माझा जवळचा मित्र, 7 वर्षाच्या मेहनतीनंतर
आज MPSC कंबाईन एक्झामिनेशन मधून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड सोपी गोष्ट नाही हो, ही सोपी गोष्ट नाही. 5 टप्प्यातून प्रवास पूर्ण करावा लागतो, अनेक अपयशांना सामोरं जावं लागतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तो मुलगा इतका मनापासून घडलेला आहे की तो व्यवस्थेचा जेव्हा भाग बनेल तेव्हा तो व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करेल, ना की त्या व्यवस्थेचा घरंगळत जाण्याचा विचार तो नक्की नाही. आणि विशेषतः आरास अकॅडमीची जी साडवलीला देवरुखला शाखा आहे ती त्या संस्थेमध्ये, त्या शाखेमध्ये तो UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतोय. आठवडाभर सेवा बजावतोय आणि शनिवार रविवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय, प्रशिक्षण. तुम्ही युवा वर्गाने प्रामुख्याने ऐका, कारण काय होतं माहिती का, बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की काय तो सत्कार करा आणि आम्हाला जाऊ द्या. तुमचा दोष नाहीये, परिस्थितीचा दोष. याचा विचार आपण खरंच करायला पाहिजे. मग विचार करा, घरंगळत जाणाऱ्या व्यवस्थेचा भाग जर महामानवांनी केला असता तर आज आपण इथे बसलो असतो. 75 वर्षाची लोकशाहीची व्यवस्था ज्या प्रमुख धर्मग्रंथावर, आपण नुसतं धर्माचे ग्रंथ माजवले त्यापेक्षा मला असं वाटतं ज्या संविधानावर आधारलेला हा समाज, ही संविधानावर आधारलेली जी लोकशाही परंपरा आहे ती 75 वर्ष टिकून आहे. आणि असा अतुलनीय कार्य करणारा माझा महामानव की ज्याने समाजासाठी काय देऊ केले बघा, आणि त्याचं नाव घेऊन जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला आपल्याला विचार, चिंतन, म्हणून म्हटलं की या मार्गदर्शनाची दिशा फक्त करिअर नव्हे, तुमचा आणि माझ्या पुरता विचार नाही, तो करायचाच आहे, तो पण मीही करतो. संध्याकाळी महिन्याच्या शेवटी जेव्हा मी घरी जातोय तेव्हा माझं कुटुंब सुद्धा मला विचारते की काय कमवून आणलंय, विचारतो. पण मला सध्या तेवढाच मर्यादित विचार न ठेवता मला माझ्या माध्यमातून जसा मी माझ्या कुटुंबाचा विचार करतोय तसा मला माझ्या समाजाचा विचार करता येईल का, याला मी म्हणतोय करिअर मार्गदर्शन. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण करिअर समुपदेशन मार्गदर्शन म्हणतोय त्यावेळेला एक गोष्ट अंडरलाईन करतो आणि मी प्रामुख्याने बोलतोय चिंतन. मी पुन्हा बोलतोय, काही मिनिटासाठी, काही सेकंदासाठी, काही अर्धा तासासाठी जर मला आत्मचिंतन करता आलं तर खऱ्या अर्थानं आपण पुढची दिशा निश्चित करू शकू. आणि मान्यवर व्यक्ती आहेतच माझ्याही पाठीमागे, मी प्रामाणिकपणे सांगतो सर, 50 पेक्षा अधिक अधिकारी जे निवृत्त अधिकारी आहेत ते या आरास अकॅडमीच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून उभे आहेत. म्हणून माझ्यासारखा एखादा व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्न काय चाललाय तर एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये बसलेला असताना त्यांनी केलेला नामोल्लेख आणि त्यांनी केलेले वक्तव्य, त्याचं म्हणणं असं होतं की सर, ज्या दिवशी कोकण जागा होईल, ज्या दिवशी कोकणातली मुलं प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी बनण्याची परंपरा सुरू होईल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला पुढे जाण्याची संधी नसेल. आणि या व्यवस्थेचा भाग का बनायचं त्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला. बदला घेणं सोपं आहे, बदल करणं सोपं नाही. बदला घेणं सोपं आहे, संविधान बदला घ्यायला कधी शिकवत नाही, बदल करायला शिकवतो. न्यायाची भूमिका मांडतो. आणि मी फक्त कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून ही वक्तव्य करत नाही बरं का. माझ्याकडे JMMC नावाचा कोर्स, किती लोकांना माहिती आहे, LLB झालेला आहे. कोणी इथे पदवीधर LLB लॉ पूर्ण केलेला कोणी विद्यार्थी आहे किंवा लॉचा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर त्याला विचारा की LLBचं प्रशिक्षण घेता घेता तो JMMC नावाच्या परीक्षेची तयारी करू शकतो, ज्याला आपण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ज्याला आपण न्यायाधीश म्हणतो, ती परीक्षेची तो तयारी करू शकतो. आणि आरास अकॅडमीमध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातली पहिली अकॅडमी आहे जिथे वकील किंवा आपण न्यायालयीन कर्मचारी JMMCची तयारी करताना आपल्याला बघायला मिळतील. आणि इथूनच नाही, अगदी सोलापूर, मुंबईतले विद्यार्थी सुद्धा आपल्या अकॅडमीला जोडले गेले. ही चळवळ आहे. आणि चळवळ का आहे, कारण चांगल्या विचाराची, चांगल्या ध्येयाची आणि समाजासाठी विचार करणाऱ्या तुमच्यासारख्या युवा पिढीची आजच्या खऱ्या अर्थानं राष्ट्राला, समाजाला गरज आहे. खऱ्या अर्थानं प्रेरणा कोण देतोय तर तुम्ही अजूनही विचार केला नाही. हा कोकण भूमी अशी आहे की जिने राज्याला आणि राष्ट्राला दिशा दिली आहे विचारांची. तीच दिशा आपल्याला पुढे न्यायची असेल तर करिअर, पुन्हा मी तुमच्या विषयाबद्दल बोलणार आहे, करिअर काय निवडावं. तर मी अगेन आय रिपीट, चॉईस इज युअर. करिअर काय निवडावं हे दुसऱ्यांनी सांगण्यासारखी गोष्ट नाही. करिअर निवडण्याची प्रक्रिया ही आपल्यापासून सुरू होते आणि त्यासाठी शोधावं लागतं एका प्रश्नाचं उत्तर, ते म्हणजे नॉलेज ऑफ द सेल्फ, हू आय एम. फाइंड आउट युअर सेल्फ फर्स्ट. आधी पहिला स्वतःला शोधा आणि मग तुमच्या करिअरची दिशा निश्चित करा. हे सोपं आहे हो, ते काय कोणी येऊन सांगून जाईल. पण करिअर का निवडलं पाहिजे, करिअरचा उद्देश काय असला पाहिजे, फक्त स्वस्वार्थ नसावा, तो स्वतःचा स्वार्थाबरोबर समाजाचं हित सुद्धा त्याच्यामध्ये असावा. म्हणून प्रणय जाधवला मी कायम
मी म्हणतो ना असे अनेक विद्यार्थी हे का तुम्ही अनेक अधिकाऱ्यांनी नावं घेत गेलो की तुम्हाला पटापट समजून जातील. एक अभय दिली अनाथ मुलगा, कदाचित तुम्हाला माहिती असेल, रत्नागिरी पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला PSI म्हणून आहे अभय दिली, जो काही दिवसापूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशनला आपले कारवांचीवाडी आहे तिथे कार्यरत होता. आता आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आता मी होता वगैरे मग तुम्ही मैत्रीत्वाच्या भावनेतून आदर मनामध्ये आहेच. पण अनाथ असलेला मुलगा ज्याचे आई वडील 5 वर्षाचा असताना ऍक्सिडेंट मध्ये गेले, ज्याला समाजाबद्दलची जाणीव आहे, त्याला माहिती आहे समाजामध्ये असे अनंत संघर्ष आणि कष्टातून जाणारी लोक आहेत की ज्यांच्या पाठीमागे कुणीतरी उभं राहिलं पाहिजे. अशी अनेक मंडळी, प्रणय जाधव सारखा मुलगा हा संघर्षातून पुढे आलाय म्हणून त्याला माहिती आहे, त्याला जाणीव आहे. तो घरात बसू शकला असता, तो आराम करू शकला असता, तो झोपा काढू शकला असता, तो त्याचं आयुष्य एन्जॉय करू शकला असता. पण तसं न करता प्रत्येक दिवस तो या विचाराला प्रेरित होऊन की नाही सर तुम्ही जे काम करताय त्याच्याबरोबर मलाही राहायचं आहे, मी आता यापुढे जितका वेळ मला काम मिळेल तो माझ्या प्रत्येक समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, युवतींसाठी, युवकांसाठी असेल. आधी विचार करून बघायला पाहिजे. काल आपण फक्त इथे सत्कारापुरतं नाही, माझी अशी इच्छा आहे की याच्यातले 5-10 असे असले पाहिजे की 2 वर्षामध्ये त्यांनी कुठेतरी प्रशासनामध्ये अधिकारीत्व प्राप्त केलं पाहिजे. का? पुन्हा अगेन आय रिपीट, ज्या संविधानाचे 3 पिलर्स आहेत त्या पिलर्स मध्ये आपण नसू ना तर या पिलर्सला धोका निर्माण होऊ शकतो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ ही जी महत्वाची 3 पिलर्स आहेत यामध्ये आपण हवे असलो पाहिजे. कारण बाबासाहेबांचंच एक वाक्य आहे की संविधान कोणाच्या हातात आहे यावरून त्याचं श्रेष्ठत्व निश्चित होणार. जर चुकीच्या लोकांमध्ये तो हातात असेल तर लक्षात घ्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी चुकीचे पायंडे पडत जातील, पडू नये. पण तुमच्यासारख्या युवा पिढीने पुढच्या काळामध्ये मग कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय मंडळ असेल याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून आरास अकॅडमी फक्त क्लास नाही आहे हे लक्षात घ्या, एक चळवळ आहे. चांगल्या विचारांची, चांगल्या तत्वांची, ज्याने संघर्षाचा दुसरा मार्ग निवडलाय, असे घरंगळत जाणारे नाही, ज्यांनी संघर्षाचा दुसरा मार्ग निवडलाय अशी मुलं, असे युवक पुढे यायला पाहिजे. आणि करिअर समुपदेशनाचा मुख्य हेतू हाच आहे की या करिअर समुपदेशनामध्ये या आपण काय म्हणतो त्याला आपण मार्गदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक गोष्ट निश्चितपणे अंडरलाईन करा की जर माझ्याकडे ती क्षमता असेल, जर माझ्याकडे त्या कष्टांमधून त्या संघर्षातून जाण्याची माझ्याकडे संधी असेल तर ती मी संधी घ्यायला का नको हा प्रश्न मला स्वतःला विचारायला पाहिजे. कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना तुम्हाला 2 गोष्टींचे श्रेय. एक म्हणजे ते कायम एक वेळच जेवत होते. एका वेळेचं जेवण त्यांना नाही जेवता यायचं आर्थिक स्थितीमुळे, कारण मिळालेली शिष्यवृत्ती फक्त शिक्षणासाठीच वापरेल. तर त्यांचे एक मित्र होते जे प्रचंड सघन आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा त्यांचा मित्र त्यांना विचारतोय, बाबासाहेब तुम्ही 18 20 तास अभ्यास करताय, विश्रांती कधी घेणार? बाबासाहेब तुम्ही एकदाच जेवताय, तुम्ही तुमच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहात. तर त्यावेळेचं वाक्य असं आहे की मित्रा मला आता काय संघर्षातून जावं लागतं हे महत्वाचं नाही, माझी वाट बघणारे नजरा, माझ्या वाट बघणारे डोळे जे माझ्या भारतामध्ये माझी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी मला स्वतःला संपन्न, ज्ञान संपन्न. बघा विचार करा, वाचन ही प्रक्रिया संपुष्टात आली आपल्याकडे. त्या मोबाईलच्या गणतीमध्ये, या मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन प्रक्रिया संपली आहे. बाबासाहेबांच्या वाचनाचा अभिप्राय तुम्हाला द्यायचा असेल तर एकच उदाहरण देतो. संविधान सभेमध्ये म्हणजेच संसदेच्या पटलावर जेव्हा संविधानाच्या मसुद्यावर चर्चा करण्याची वेळ आली त्यावेळेला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं तितकंच निर्भयपणे आणि सक्षमपणे उत्तर देण्याची ताकद बाबासाहेबांकडे होती, कारण वाचन एकमेव साधन त्यांच्या पाठीमागे. आणि सक्षमता प्राप्त करायची असेल तर वाचनाची प्रक्रिया जर थांबली, मंदावली तर लक्षात घ्या समाज, आणि समाज म्हणजे कोणताही जाती, पंथ, भाषा, धर्म याच्यामध्ये अडकून नका पडू. मी तर नाही पडत, मी फक्त संविधान मानणारा माणूस आहे. कुठल्याही व्यासपीठावर तुम्ही विचारा, मगाशी म्हटले तसं 20 वेळा ही भाषणं होत असतात महिन्यातून. जिल्हाभरातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही गेलात तर तिथे ॲडव्होकेट राकेश सत्वे कोण हे तुम्हाला तिथे गेल्याबरोबर कळू शकेल, कारण तिथे एकच लेक्चर होत नाही, वारंवार लेक्चर होतात. का? कारण समाजामध्ये बदल घडवायचा असेल, नवीन व्यवस्था निर्माण करायची असेल तर तुमच्यासारख्या भावी पिढीला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. रोज एखादं तरी पुस्तक आपल्या वाचनातून जायला पाहिजे, रोज नवीन गोष्टी आपल्या वाचनातून जायला पाहिजे. याला मी करिअर म्हणतो. करिअरचा अर्थ काय होतो? आणि प्रामुख्याने मी ज्या क्षेत्राची निवड केली कोकणासाठी म्हणजे स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय अधिकारी. का घडत नाहीये?
नक्की घडतील. एक दिवस असा येईल की तुम्हाला जसं पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पुणे, मराठवाडा या ठिकाणी जे अधिकारी जन्माला यायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, तीच गोष्ट तुम्हाला कोकणामध्ये काही येणाऱ्या काळामध्ये निश्चित बघायला मिळेल. आणि ती प्रक्रिया सुरू झाली. व्यवस्था खूप असतात मित्रांनो, पण एज्युकेशनचा अर्थ फक्त राईट ऑफ एज्युकेशन नाही होत, राईट वे ऑफ एज्युकेशन पण होतं. हे आपण विसरत चाललो. एज्युकेशनचा अर्थ फक्त राईट टू एज्युकेशन नाही आहे. शिक्षणाचा अधिकार इतकीच गोष्ट मर्यादित नाही होऊन चालणार. राईट वे ऑफ एज्युकेशन आणि राईट एज्युकेशन याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. शिक्षणाचा अर्थ फक्त अधिकार नव्हे, तर योग्य पद्धतीनं शिक्षण मिळवणे हा आपला अधिकार आहे. आणि योग्य शिक्षण मिळवणे हे आपला अधिकार आहे. वर्गामध्ये शिकवलं जात नाही म्हणून आपण जर जाऊन कुठे ते कॅन्टीन मध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन बसत असू तर विचार करून बघा, आपणच संधी देतोय व्यवस्थेला चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी. प्रशासनामध्ये जेव्हा मी प्रशासकीय क्षेत्राचा विचार मांडतोय आणि प्रशासकीय क्षेत्रातल्या अधिकारी होण्याच्या क्षेत्राचा विचार मांडतोय, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये मी ती भावना विचार करतोय की एका मिनिटासाठी चिंतन करून बघा की जर मी त्या व्यवस्थेचा भाग नसेल, जर माझ्याकडे क्षमता असून सुद्धा, जसं मी मार्ग निवडला संघर्षाचा, प्युअरली संघर्षाचा मार्ग निवडलाय, मी कुठली सर्टिफिकेट देऊ शकत नाही, मी कोणते मार्क देऊ शकत नाही, मी ते सिद्धच करू शकत नाही. मला सिद्ध करण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे प्रशासकीय अधिकारी घडवण्याची प्रक्रिया. जोपर्यंत तो विद्यार्थी प्रशासनात अधिकारी होत नाही तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारची सॅटिस्फॅक्शन समाजामध्ये निर्माण करता येणार. आणि म्हणून ही चळवळ उभी करताना आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की करिअरचा अर्थ काय होतो. तर मगाशी मी म्हणताना करिअरचा अर्थ समजून घ्यायचा असेल, करिअर म्हणून विचार करायचा असेल, तर आम्ही या प्रश्नाचा उल्लेख, या प्रश्नाचं उत्तर आधी शोधलं पाहिजे की नॉलेज ऑफ द सेल्फ. करिअरची सुरुवात तिथून होती. आणि मग करिअरची अतिशय सुंदर डेफिनेशन आहे. कोणती? तर स्वअस्तित्वाची जाणीव. स्वचे हे मगाशी म्हटलं नॉलेज ऑफ द सेल्फ, याचा अर्थ स्वअस्तित्वाच्या जाणीवेतून निर्माण झालेला प्रवास. आणि कोणता प्रवास? तर आनंददायी जीवनाचा प्रवास. मग संघर्ष किती वाटायला असू दे, माझं निश्चित ठरलंय की मला या ध्येयापर्यंत पोहोचायचं. मित्रांनो, मैत्रिणींनो, पालक हो, एक गोष्ट गांभीर्याने अंडरलाईन करण्याची गोष्ट आहे. संघर्षाशिवाय कर्तृत्व जन्माला नाही येत. कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय कर्तृत्व जन्माला नाही येत. मला मान्य आहे, मी एक पालक आहे, मला मान्य आहे आपल्याला आपल्या मनामध्ये भावना असते, एक मायेची भावना असते की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला सुरक्षित जीवन कसं प्राप्त करून देता येईल. हा प्रयत्न तुमचा आमचा असतो. आमच्या मनात नेहमी भावना असते की जो संघर्ष, जे कष्ट माझ्या वाट्याला आले की माझ्या मुलांना किंवा मुलीला मिळू नये, ही भावना आपली निश्चित बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांना एका चौकटीमध्ये बांधून ठेवू. म्हणून मित्रांनो, मैत्रिणींनो, एक गोष्ट प्रामुख्याने इथे अंडरलाईन करायची आहे की जर प्रशासकीय क्षेत्रामध्ये, अधिकारी होण्याच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर तिथून पहिला शब्द उच्चारला जातो तो म्हणजे कष्ट, मेहनत, संघर्ष. आणि त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि अजून एक त्या शब्दाला जोड देऊन टाकतो की संघर्ष. संघर्षातून जेव्हा कर्तृत्व जन्माला येते तर त्या कर्तृत्वाला कोणत्याही वयाची अट नाही. हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. पूर्वी असायचं की तुम्ही किमान पदवीधर व्हा, तुम्ही किमान अमुक एक शाखेमधून शिक्षण पूर्ण करा, मग खऱ्या अर्थाने तुमच्या करिअरची दिशा सुरू. आता तो ते दिवस उरलेले नाहीत. मग असे उल्लेख झालेले मी जाणीवपूर्वक ऐकतो. कोणी संगीत क्षेत्रामध्ये, कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये, कोणी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतं. यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाची अट अजिबात नाहीये. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अमुक एक पारंपरिक मार्ग चालला पाहिजे असंही नाहीये. आणि माझी पिढी भविष्यातली हेच करताना दिसते मला. कोणती गोष्ट? ती फक्त 10वी झाली की 12वी, 12वी झाली की पदवी, पदवी झाली की पदव्युत्तर, आणि मग बिगेस्ट क्वेश्चन मार्क, व्हॉट इज द नेक्स्ट? कुठे संपलाय प्रश्न? जो 10वी नंतरही संपला नाही, जो 12वी नंतर सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, पदवी नंतर सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, पदव्युत्तर नंतर सुद्धा मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. समोरचा ठरवतोय की माझ्या त्या सर्टिफिकेटची आणि त्या मार्कांची व्हॅल्यू काय असेल. 5,000, 7,000, 8,000, 10,000. तुम्ही समजते ना? कंटाळा आला की खरंच सांगा, कारण हे न थांबणारी गोष्ट आहे. वेडे असतात माहिती ना, वेडे थोडा वेडा आहे, सगळेच वेडे. वेडेच ठरायला पाहिजे. कारण का? मी पुन्हा बोलतोय, एक लक्षात घ्या, एक माणूस ज्याने संघर्षाचा शेवटचं टोक पाहिलं
पण त्या संघर्षाचा दोष देत बसला नाही किंवा त्या संघर्षामध्ये त्या कष्टामध्ये त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांचा बदला घेत बसले नाही, त्यांनी बदल केला आणि तो बदल 75 वर्ष टिकून आहे. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. विसरलोय का आपण? नाही. जर आयडल नजरेसमोर ठेवायचंच असेल तर शाहरुख खान, आमिर खान, आम्ही कोण, आम्ही अमुक अमुक राजकर्ता ह्याला ठेवण्यापेक्षा मला सुद्धा आयुष्यभर यांचंच पूजन केलं तरी आयुष्याचं सोनं होईल. खरंच होईल. आणि प्रामाणिकपणे सांगतोय की तुमची श्रद्धा तिथे आहे म्हणून हे बोलत नाहीये. हे तुम्ही कधीही माझं भाषण कुठे ऐकायला, माझं मार्गदर्शन कुठे ऐकायला याल, पहिलं वक्तव्य असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या जीवावरती आज आपण आपलं स्वातंत्र्य अबाधितपणे टिकून आहोत. हे विसरता का? मग त्यांनी जर त्या संघर्षाला दोष देत बसला असता, त्यांनी जर त्या परिस्थितीला सोडून द्यावं. 32 पदव्या, 4 PhD, 100 पेक्षा अधिक देशांमध्ये जयंती साजरी होते. मी मुद्दाम उदाहरण सांगतो, तुम्ही समजून घ्या. फक्त मुद्दाम उदाहरण सांगतोय. अहो ठरवलं असतं तर बाबासाहेबांनी परदेशात जाऊन स्वतःचं आयुष्य सुखाने जगू शकले असते, पण नाही जगले. त्यांना प्रत्येक वेळा एकच गोष्ट दिसत होती की माझ्या समाजाला सन्मानाची, न्यायाची भूमिका मला प्राप्त करून द्यायची असेल तर मला माझ्या देशामध्ये जाऊन माझ्या समाजासाठी कष्ट वेचले पाहिजे. आणि म्हणून आपण त्यांना महनीय, म्हणून आपण त्यांची पूजा करतोय, म्हणून आपण त्यांना श्रद्धेच्या स्थानी मानतो. मग आताच्या पिढीला आता परत एकदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आताच्या पिढीला परत तुमच्या पिढीतला कोणती पुढे यायला नको का? विचारधारा पुढे न्यायला नको का? न्यायला पाहिजे. तुम्ही आम्ही मार्ग दिला पाहिजे पुढच्या पिढीसाठी. तुमच्या हातात जर मोबाईल असेल तर पुढच्या येणाऱ्या छोट्या छोट्या जनरेशनच्या हातात सुद्धा मोबाईलच असेल, लक्षात घ्या. तुमच्या हातात जर पुस्तक असेल तर येणाऱ्या पिढीच्या हातात सुद्धा पुस्तक असेल. आरास अकॅडमीमध्ये तुम्ही कधी पाऊल टाका बघा. कांबळे साहेब माझ्याकडे आले होते तर तिथे पहिला बोर्ड आहे, तिथे मोबाईल अलाउड नाहीये. मोबाईल पहिला ड्रॉवरला जातो. का? सोशल मीडिया जर मोबाईलवर असेल तर ऍडमिशनच नाही आहे. तुम्हाला खरंच खोटं वाटेल. एखादा म्हणे काय वेडा आहे, पाहिजे तेवढे ऍडमिशन घ्यायचे, भरपूर पैसे कमवायचे नाही, याचे काय नियम असं म्हणू शकतो आपण. पण नियम नंबर 1 की त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा अमुक तमुक ठेवता कामा नये तर त्याला एंट्री. अच्छा, त्याला मी दोष देत नाही, परंतु त्याचा चुकीचा वापर अनेकदा होतोय, चांगला वापर कमी होतोय, हे म्हणून बघून त्यांना त्याच्या यातना होतात. मग वाचनाच्या दिशेने खऱ्या अर्थाने जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला वैचारिक मांडणी आपली प्रगल्भ होते. मित्रांनो लक्षात घ्या, मांडायचं असतं खूप साऱ्या पुराचा. आता पावसाचे दिवस आहेत, समजू ना, चालेल ना? पुराचा दिवस आहे बघा, पाऊस पडतोय, भरपूर पूर आहे, भरपूर पाण्याचा त्रास होतोय, काही ठिकाणी इतका पूर आलाय, इतकं पाणी भरलाय, पण जनावर रडत न बसता त्यांच्या ताकदीच्या जोरावर, त्यांच्या आत्मबळाच्या जोरावर, आत्मबळाच्या जोरावरती ते त्या पुरातूनही स्वतःला वाचून नदी काठी किंवा त्या तीरावर येण्याचा प्रयत्न करतात. माणूसच असा आहे, तो त्या पाण्यातच बुडण्याचा प्रयत्न करतो, वाचवा. आपली अवस्था त्याच्यासाठीच. त्या माणसाकडे काय बुद्धी आहे, त्या माणसाकडे काय 2 हात 2 पाय आहे, सगळं आहे, चातुर्य आहे, विचार आहे, परंतु तो विचार नाही करत, तो दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा विचार करतो. आणि याच गोष्टीचा फायदा आपल्याला इतर घटक घेताना पाहायला मिळतात. आता काय व्यासपीठ ते नाही आहे आणि बोलताना आपण कुठल्याही तऱ्हेनं बोलण्याची आपली तयारी आहे. खरंच आहे, कारण का युवा पिढी जे खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. आणि तुमच्यातले 4 जरी जागे झाले ना आजच्या विचारांमधून तर खऱ्या अर्थानं पुढच्या भविष्यामध्ये तुमच्यामध्ये ती गोष्ट. आणि मी पुन्हा बोलतोय की प्रशासकीय क्षेत्रच का निवडलं, का कम्प्युटर क्लास सुरू नाही केला? माझ्याकडे 7 डिग्री आहेत, त्याच्यात 4 डिप्लोमा आहेत, त्याच्यामध्ये 3 इंजिनिअरिंग आहे. का नाही मी करू शकलो? का नाही मी इतर कुठला टायपिंगचा कोर्स सुरू का केला नाही, कम्प्युटरचा क्लास सुरू का नाही केला, इतर जे व्होकेशनल कोर्सेस असतात ते का सुरू नाही केले? तर मला खऱ्या अर्थानं वाटतं की एकच अशी व्यवस्था आहे की जिथे जर चांगले चेहरे, चांगल्या विचारांची, चांगल्या मनाची माणसं जर रोवली गेली. कारण मी पुन्हा बोलतोय, बाबासाहेबांनी अख्खं आयुष्य माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी तो संघर्ष वेचला. मग ती नावं अनेक घेता येतील. ही परंपरा कुठून सुरू झाली? जर त्याचा विचार नीट आपण केला तर ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांकडून महात्मा ज्योतिबा फुलेंकडे, शाहू महाराजांकडे, पुढे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे परंपरा आहे आणि विचारांची परंपरा आहे. हा विचारच आपण नाही करत आहोत. विचारांची परंपरा आहे. आपण काय देऊ शकतो पुढच्या पिढीला? विचार. पुढची पिढी जगेल कशावरती? मोबाईलच्या जीवावर नाही, पैसे या संपत्ती. माझे वडील नेहमी सांगतात की बाबा रे, मुलाला पैसे, संपत्ती, बंगला, गाडी बांधून देऊ नको, त्याला इतकं चांगलं शिकव की त्याला जिथे बंगला बांधायचा तिथे त्याने तो बंगला बांधला.
माझी अशी इच्छा आहे की तुमच्यातला प्रत्येक जण ज्याची क्षमता आहे त्याच्याबद्दल बोलूया सरसकट. तुमच्यातला प्रत्येक जण ज्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ज्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे, ज्याची आवड आहे त्या क्षेत्रासाठी, त्यांनी प्रशासनातच जायला पाहिजे. आणि तो जेव्हा प्रशासनात जाईल त्याच्या हाताला गाडी, बंगला, नोकर चाकर असणारच. ध्येय नेहमी उच्च असावे. आम्ही विचारांची प्रेरणा देऊ शकतो. आपल्याला विचारच देत आहे. युवा पिढीला गरज कशाची आहे? तर एका चांगल्या विचारांची. आणि तो विचार देण्याचं काम आरास अकॅडमीच्या माध्यमातून. म्हणून म्हटलं ना की तुम्हाला अपेक्षित असेल की मार्गदर्शन म्हणजे करिअर म्हणजे काय सांगत बसतील, अमुक केलं तर तमुक होईल, तमुक केलं नाही. असं अजिबात नाही. ते तर तुम्ही शिकणार आहात. तुम्ही टेक्नॉलॉजीची मुलं आहात. तुम्हाला मोबाईल हातात आहे, गुगल केलं तर दुसऱ्या मिनिटाला कळेल की 12 नंतर कोणती क्षेत्र आहे, पदवी नंतर कोणते. सांगण्याची गरज नाही. गरज आहे की त्या क्षेत्राची निवड मी का करणार, त्या क्षेत्रातून मी माझं आणि माझ्या समाजाचं काय भलं करू शकणार आहे. मी वारंवार त्या प्रणय होतो. आज खरं यायला आता मी येताना गाडी चालवत असताना त्याचा फोन आला की सर तुम्ही जाताय ना, मला आज यायला मिळणार नाही, त्यांना ती सरकारी ड्युटी आजची आहे. म्हटलं हो निघालोय मी ऑलरेडी, पोहोचेन थोड्या वेळात. त्याचा उल्लेख वारंवार का करतोय तर पुन्हा एकदा त्याने त्याचं ज्ञान वाया घालवायचा विचार नाही केला. त्याने त्याचं ज्ञान त्याच्या पुरतं मर्यादित ठेवण्याचा विचार नाही केला. त्यांनी कमवलेलं. आणि नुसतं तेच नाही, तो आता परत एकदा राज्यसेवा द्यायला जातोय. तुम्हाला माहिती आहे ना आता 23-24 तारखेला राज्यसेवा आहे. MPSC राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी पुढे चाललाय. म्हणजे त्याचं पुढचं स्वप्न आहे डेप्युटी SP, डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस हे त्याचं पुढचं ध्येय आहे. आणि मला खात्री आहे की आमची जेव्हा चर्चा होती दोघांची तेव्हा मी त्यांना म्हटलंय सर तुम्ही किती लहान आहात अजून, तुमचं स्वप्न असलं पाहिजे SP होण्याचं. आणि तुम्हाला खरंच सांगतोय तो पोरगा इतका मेहनती आहे की भविष्यात तो जर सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस झाला तर आश्चर्य वाटण्याची अजिबात गरज नाही. इतका मेहनती आहे. 6 वर्षाचा स्ट्रगल, संघर्ष. आणि संघर्षाशिवाय काहीच नाही मिळत. ठरवा मग की 12वी नंतर मी आर्ट्सला जाणार असेल. तुम्ही इथले 12वीचे असाल, पदवीचे असाल, पदवी तर ठरवा तुम्ही. मग 12वी नंतर जर मी आर्ट्सला जाणार असेल तर आर्ट्सचं शिक्षण घेता घेता मी अजून कोणती तयारी करू शकेल ज्याच्यातून मला माझं करिअर निश्चित करता येईल. कारण पदवी मिळाल्यानंतर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल, करिअर नसेल. कारण ते दिवस संपले आता की पदवीच्या आणि सर्टिफिकेटच्या जोरावरती, मार्कांच्या जोरावरती करिअर निर्माण करण्याचे दिवस संपले. त्यामुळे 10वी 12वी नंतर जेव्हा तुम्ही कुठल्याही शाखेची निवड कराल, मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो की त्याबरोबर तुम्ही कोणत्या तरी एका स्पर्धा परीक्षेची तयारी करा. तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती असेल, कंबाईन एक्झामिनेशन असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वेची जाहिरात आता प्रसिद्ध होती उद्या. 30,000 जागांची पदं आहेत. आपण का नको आहे त्याच्यात एवढाच माझा प्रश्न. आहात भरपूर लोक आहोत, भरपूर आहोत, पण भरपूर नाही, ते भरपूर पेक्षा अधिक असायला पाहिजे, सर्वाधिक असायला पाहिजे. कारण या व्यवस्थेचा जेव्हा आपण भाग म्हणतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक सर्वोत्तम पदावर बसलेला प्रशासकीय अधिकारी हा ध्येय धोरण ठरवण्याच्या भूमिकेमध्ये पडद्याआड काम करत असतो. राज्यकर्ते 5 वर्षासाठी असतात. त्यांना पण नाव ठेवत बसू नका, ते त्यांचं काम करतायत. पण राज्यकर्ता हा त्या पदावरती 5 वर्षासाठी असतो. प्रशासकीय अधिकारी हा त्याच्या वयाच्या 58-60 वर्षापर्यंत असतो. आणि पडद्या मागून तो या समाजासाठी काहीतरी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका बजावत असतो. मग तो जर इतका महत्वाचा असेल तर त्यामध्ये तुम्ही आम्ही का नको, एवढीच महत्वाची. करिअर म्हणजे काही गोष्ट समजून घेताना तुम्हाला या गोष्टीला खरंच अंडरलाईन करावं लागेल. का, कशासाठी, पुढे काय आपल्याला वाटचाल करायची. मी जर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असा, तुम्ही कोणतीही शाखा निवडा, पण ती निवडताना भविष्याचा कुठलीतरी तरतूद असायला पाहिजे. जर माझ्याकडे जर 3 वर्षानंतर पदवी असेल किंवा 2 वर्षानंतर पदव्युत्तरची पदवी, माझ्याकडे पदव्युत्तरची पदवी असेल, तर त्यावेळेला मी कोणत्या तरी एका पदासाठी, कोणत्या तरी एका परीक्षेसाठीची सुद्धा तयारी करायला पाहिजे. हा 8 तास, ही चळवळ, हा प्रयत्न आरास अकॅडमीचा कोकणामध्ये आहे. मार्गदर्शन करण्यापुरता नाही, कारण फक्त मार्गदर्शन करून जरी मी इथून निघून गेलो तरी त्याचा उपयोग शून्य. माहिती आहे ना, दुधाचं दही होण्यासाठी अगदी सामान्य उदाहरण आहे. दुधाचं दही व्हायला पाहिजे ना, मग प्रक्रिया नको व्हायला. यस, नुसतं मार्गदर्शन म्हणजे फक्त दूध आहे. त्याचं दही होण्यासाठी त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागतं. माहिती आहे ना, जर गृहिणी असतील तर त्यांना माहिती आहे की त्याच्यात काय टाकावं लागतं, थोडं विरजण टाकावं लागतं. आणि ते विरजणाचा अर्थ होतो चिंतन, त्या विरजणाचा अर्थ होतो मनन. ऐकलेलं नक्की काय आणि त्याचा उपयोग मी माझ्या करिअरसाठी, माझ्या आयुष्यासाठी कसा करू शकतो. मी मगाशी सांगितलेलं उदाहरण विसरू नका
की तुम्हाला दोनच मार्ग आहेत, जीवन असो किंवा करिअर, दोनच मार्ग. एक तर घरंगळत जा, आहे त्या वाटेने नुसतं घरंगळत जायचं, ऐकताय ना, किंवा मग दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या कौशल्यांचा, स्वतःच्या क्षमतांचा आणि स्वतःच्या तत्वांना अभिप्रेत असलेला दुसरा मार्ग. ऐकताय ना, ऐकलत का नाही? दोनच मार्ग आहेत, मलाही आणि तुम्हालाही, आपल्या सगळ्यांना दोनच मार्ग आहेत, जीवन चाला किंवा करिअर चाला, दोनच. कुठला? असलेल्या व्यवस्थेबरोबर घरंगळत जायचं किंवा स्वतःच्या कौशल्यांच्या जोरावर, स्वतःच्या क्षमतांच्या जोरावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, स्वतःच्या तत्वाच्या जोरावर दुसरा मार्ग निर्माण करणं. तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दोन गोष्टी दोन्ही ठिकाणी दिसतील. कुठला? संघर्ष. संघर्ष दोन्ही वाटेवर आहे ना. घरंगळत गेलात तरी तुम्हाला सहजासहजी घरंगळत तुम्ही जाऊ देणार नाही. कोणतरी लात मारेल, कोणतरी तुम्हाला बाजूला करेल, कोणतरी तुम्हाला टपली मारेल, कोणतरी तुमची कळ काढ नाही. बघा, प्रशासनात असं सहज काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अनुभव असेल की बिचारा तो प्रामाणिकपणे काम करतोय तरी सुद्धा त्याचा सिनियर त्याला चिंता काढतोच. याचा अर्थ काय होतोय? व्यवस्थेमध्ये तुम्हाला संघर्ष, पारंपरिक व्यवस्थेमध्ये संघर्ष आहे, पण तो कसा आहे माहिती का? आयुष्यभराचा. जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला घरंगळत जावं लागणार आणि चिमटे खात राहावे लागणार. पण दुसरा, जो स्वतःच्या कौशल्यांवर, स्वतःच्या क्षमतांवर आणि तत्वांवर अभिप्रेत असलेला मार्ग, तिथे मात्र आयुष्यभराचा संघर्ष नाही, हे विसरू नका. तिथे फक्त संघर्ष काही काळापुरता आहे. उदाहरण देतो उदाहरण तुम्हाला. 10वी जाता आपण 12वी झालेले आहेत, कोणी पदवी झालेले आहे, कोणी पदव्युत्तर झालेले आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, विचार करा, आता येणाऱ्या काही काळामध्ये पोलीस भरती निघाली, आपण पदव्या गोळा करतोय. कोणीतरी 9वीत 8वीत असणारा विद्यार्थी आधीच ठरवून घेतलाय, 10वीत असताना त्याचा निश्चय झालाय की पुढची 2 वर्ष ग्राउंड आणि लेखी परीक्षेची तयारी करेल, कारण 12वी नंतर पोलीस होता येतो. त्याने आयुष्यभराचा संघर्ष नाही निवडला, त्याने काही काळापुरता संघर्ष निवडला. 11वी 12वी सगळे मित्र मजा करत असतील, मोबाईल वापरत असतील, मात्र मी ते करणार नाही. मी फक्त काय करेन? मी भविष्यातल्या त्या पोलीस भरतीसाठी स्वतःला सक्षम बनवण्याचं काम करतो. माझ्याकडे आपल्या आरास अकॅडमीमध्ये उदाहरण आहेत गेल्या वर्षीचे. मी पुन्हा बोलतोय, आम्ही पाहू नये ते बॅनरबाजी तुम्हाला कुठे दिसणार नाही. आरास अकॅडमी तिथे वक्तव्य करणारे लोक आज प्रणय जाधव सर पाहिजे होते, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं आरास अकॅडमी अधिक जवळ कळाली. लक्षात घ्या, मग तो 10वीचा विद्यार्थी 2 वर्ष संघर्ष करतोय, अथक परिश्रम करतोय, मोबाईलला हात लावत नाही, मित्रमैत्रिणींबरोबर जितक्याच तितकं, आणि 12वी झाल्याबरोबर पोलीस भरती जेव्हा त्याच्या वाट्याला येते तेव्हा त्यामध्ये तो पहिल्या टप्प्यामध्ये पोलीस होतोय. संपला त्याच्या आयुष्याचा संघर्ष. बस, पुढे फक्त काय करायचंय? इमाने अनिवार्य ठरलेल्या मार्गाने चालत राहायचं. आणि आपण मात्र 10वी 12वी 15वी पदव्युत्तर हे नाही करून चालणार. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. माफ करा, मी थोडं वैचारिक दृष्टिकोनातून जास्त बोलत असलो तरी खऱ्या अर्थानं आपल्या मेंदूला याची जास्त गरज आहे. प्रामाणिकपणे माफी मागतो. तुम्ही आपले आहात, तुम्ही माझे आहात, तुम्ही आपले आहात, आपल्या जिल्ह्यातले आहात. आणि मला कायम असं वाटतं की क्षमता सगळ्यात जास्त भारावलेली असेल तर आपल्या मुलांमध्ये. कारण सगळ्यात जवळून पाहिलेला संघर्ष कुठला असेल, कोणी पाहिला असेल तर तो तुम्ही आम्ही. आजही आपण पाहतो 7-7, 8-8 किलोमीटर पायी चालत शिक्षणाच्या त्या संस्थेपर्यंत जाणारी मुलं मी पाहतोय, कारण मी जिल्हाभर फिरतोय. अजून एक साक्षीदार आहेत आपले आत्ताच आलेले पाहुणे सुधाकर कांबळे सर. ते माझ्याबरोबर सातत्याने या संस्थेबरोबर गेली 4 वर्ष काम करतात. काम याचा अर्थ मार्गदर्शनाचं काम. कारण शेवटी अर्जुनाला कुठे बाण मारायचं हे श्रीकृष्णांना सांगावं लागतं, अशी एक धारणा आहे. तसं गुरुशिवाय परंपरा पुढे नेली जात नाही, मार्गदर्शकाशिवाय कुठल्याही कर्तृत्वाला जागा राहत नाही. बघा, आता आलेले पांडवर सुद्धा तेच आहे. आरास अकॅडमी प्रत्येक तळागाळामध्ये पोहोचले आणि प्रत्येक घटक याचा अर्थ समाजाचा अर्थ पुन्हा एकदा अंडरलाईन करतोय. समाज म्हणजे जाती धर्म पंथ भाषा नव्हे, समाज म्हणजे तुम्ही आम्ही एक. आणि हेच संविधान शिकवतो. आणि संविधानाचा एक अंडरलाईन आहे न्याय, समता, स्वातंत्र्य. या गोष्टीला अंडरलाईन आपण केली पाहिजे. आणि समतेचं स्वातंत्र्य जर टिकून ठेवायचं असेल तर त्या व्यवस्थेचा भाग तुम्ही आम्ही बनायला पाहिजे. एक चांगले अधिकारी बनले पाहिजे आणि चांगला अधिकारी बनवण्यासाठी आरास अकॅडमी काम करते. मित्रांनो, करिअर कोणतंही निवडता येतं, ते पण ते 2च गोष्टींच्या आधारे. मी पुन्हा येतोय त्याच गोष्टीवर. करिअर कोणत्याही बाबतीत निवडता येतं, कुठलंही निवडा. मातीत खेळण्याचा असेल, मडकी घडवण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, डान्स असेल, सिंगिंग असेल, स्पोर्ट्स असेल,
तुमचं कुठलंही अधिकार क्षेत्र असू दे, काहीच फरक नाही पडत आहे. फक्त गरज आहे ते दोनच गोष्टीची. करिअरची निवड करताना तुम्ही दादानी काय निवडलंय, काकानी काय निवडलंय, मित्रांनी काय सांगितलंय, आई वडिलांनी काय सांगितलंय, याच्यावर आधारित असणारी भूमिका नसावी. कारण त्याचे रिझन्स आहेत. पूर्वी जे चालत होतं त्याचं रिझन आहे की आई वडील आपल्या विद्यार्थ्यांबरोबर, मुलांबरोबर, आपल्या पाल्याबरोबर संवाद साधायचे. आता आई वडिलांना मुलांबरोबर संवाद साधायला किंबहुना जरा उलट वाक्य करतो, मुलांना आपल्या करिअरची दिशा ठरवताना आई वडिलांबरोबर संवाद साधायला वेळ नाही. आपणच काय करतोय, आपल्या मित्राशी संवाद साधून आपल्या करिअरची दिशा ठरवतोय. चुकीचं आहे. सगळ्यात पहिला समुपदेशक, सगळ्यात पहिला मार्गदर्शक कोण असेल तर आपले आई वडील. त्यांच्यापेक्षा आपल्या जीवनाला उत्तम आकार कोण देऊ शकेल असं मला नाही वाटत, प्रामाणिकपणे नाही वाटत. माझी आई अजिबात शिकलेली नाही. कधीतरी योगायोग येईल तुम्हाला भेटवण्याचा. 68 वर्षाची आहे, आजही तितकी सक्षम आहे आणि आजही ती ताकदीने शब्द वापरते. बघ, बरोबर चाललायस ना, चुकीच्या मार्गाने नाहीयेस ना. जी शिकलेली नाही ती समाजामध्ये कसं वावरावं, जी शिकलेली नाही ते समाजामध्ये आपले वर्तन कसं असावं हे शिकवते. आणि तिच्यापेक्षा महत्त्वाचा मार्गदर्शक कोणी असू शकत नाही मित्रांनो. करिअरची निवड करताना दोन गोष्टींचा निश्चितपणे विचार करा. आज करा. जरी तुम्ही आता पदवीधर असाल तरी अजून पुढची दिशा कशी असू शकते. जरी तुम्ही पदवीधर असाल तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीचा निश्चित विचार करा की माझी आवड काय आणि माझी बुद्धिमत्ता काय, या दोन गोष्टींची सांगड मला घालायला पाहिजे. I plus I is equal to career. इंटरेस्ट प्लस इंटेलिजन्स इज इक्वल टू करिअर. करिअरची दुसरी व्याख्याच होऊ शकत नाही. अहो, करिअर हे फक्त आवडीवरच निर्माण होतं. व्हॉट इज माय इंटरेस्ट, व्हॉट इज द इंटेलिजन्स, माझ्यामध्ये काय बुद्धिमत्ता आहे आणि माझी आवड कशात आहे याच्यावरच करिअरची उभारणी होऊ शकते. याशिवाय दुसरी कोणती व्याख्या करिअरची करता येत नाही. मगाचा सोडलेला शब्द विसरू नका मित्रांनो, कारण वेळेची मर्यादा आहे. थोड्या वेळातच जसं मान्यवरांनी सांगितलं की तासाभरामध्ये तुम्हाला हे बोलायचं. कधीतरी पुन्हा योगायोग येईल आणि ह्या चळवळीला अजून पुढे नेण्यासाठी हे व्यासपीठ अधिक प्रयत्न करेल. हे मार्गदर्शनाचं सत्र फक्त एका दिवसासाठी न ठेवता जिल्हाभरामध्ये आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन सत्र चालवले गेले पाहिजे. त्याचा उद्देश एकच आहे की आपली मुलं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअरच्या दिशेने यशस्वी झालेली बघायला मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा. तर मगाशी सांगितलेली व्याख्या विसरू नका की करिअरचा अर्थ मार्क आणि सर्टिफिकेट नाही होत. करिअरचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे स्वच्या ओळखीतून निर्माण झालेला आनंददायी जीवनाचा प्रवास. तुम्हाला तुमचं काम एन्जॉय करता आलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तुमचं काम एन्जॉय करता याचा अर्थ तुम्ही निवडलेलं क्षेत्र हे तुमचं करिअर आहे. जाणीवपूर्वक. मग तिथे कितीही संघर्ष असला, तिथे कितीही कष्ट असले, किती यातना असल्या तरी आपण तो मार्ग सोडत नाही. आणि या गोष्टीचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पावलं पडली पाहिजे. मित्रांनो, विशेषतः ज्या क्षेत्राची मी सर्वाधिक पूजा करतोय किंवा म्हणूया की त्याच्यासाठी माझी निष्ठा आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र. कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून करिअर घडले पाहिजे, त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय. विशेषतः किती प्रकारच्या जाहिराती निघू शकतात त्याचा आपण वारंवार विचारही करू शकत नाही. म्हणजे आता गेल्या महिनाभरामध्ये एक ॲट फॉर माय नॉलेज 50,000 पेक्षा जास्त पदांसाठीची भरती निघाली. 50,000 पेक्षा जास्त पद. अगदी 2च भरती काढली तर मी तुम्हाला आता लगेच सांगतो. 30,000 पदं निघालेत रेल्वेमध्ये आणि जवळजवळ 15,000 ते 16,000 पदं निघालेत पोलीस भरतीमध्ये. कॅल्क्युलेशन करावे. हे एकच 2च एव्हिडन्स दिले. महानगरपालिकांचा विचार केला तर कितीतरी महानगर आणि काय लागतं त्यासाठी अभ्यास हो. तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का की काय लागतं त्यासाठी अभ्यास करायला? म्हणजे मी एक वाक्य वारंवार बोलतो, इफ यू वॉन्ट टू स्ट्रगल देन व्हाई नॉट स्ट्रगल फॉर द बेस्ट. अगर आप संघर्ष करना ही चाहते हो तो संघर्ष कुछ अच्छा पाने के लिए कीजिए. फक्त मार्क मिळवण्यासाठी का, फक्त परीक्षांपुरता अभ्यास का? जर संघर्ष करायचाच आहे तर तो मार्कांपुरता न करता, तो संघर्षच करायचा असेल तर तो त्या परीक्षेपुरता न करता तो संघर्षाचा अर्थ होतो अभ्यास. अभ्यास मी माझ्या करिअरला आकार देणाऱ्या एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी का करू नये? साधी उदाहरण, इथे एखादा विद्यार्थी असाही असेल किंवा एखादी विद्यार्थी अशी असेल की जिने ऑलरेडी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असेल आणि त्याला माहिती असेल की याच्यासाठी लागतं काय, किती साधनं आहेत. मोजून 7 विषयांचा अभ्यास जो मी 5वी पासून कायम करत आलो. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नाही का, करेक्ट आहे, अगदी खरं आहे. आणि नाही सर, आणि
आरास अकॅडमीची स्थापना कधी झाली या विचार करून मी तुम्हाला लगेच कळेल की आरास अकॅडमीची स्थापना का झाली याचं उद्दिष्ट तुमच्या लगेच लक्षात येईल. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे केंद्र आहेत, अकॅडमीज आहेत. आरास अकॅडमी काय एकच नाही आहे, पण इंटिग्रेटेड पद्धतीनं एकात्मिक पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारं एकमेव अकॅडमी म्हणजे स्पर्धा परीक्षा आरास अकॅडमी. पण मित्रांनो, आता दिलेलं वाक्य खरंच महत्वाचं आहे. का झाली स्थापना त्याचं उद्दिष्ट सांगतो. गेली 12-13 वर्ष कोकण बोर्ड 10वी परीक्षेमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये, 12वी बोर्ड परीक्षेमध्ये नेहमी अव्वल आहे. याचा अर्थ काय होतो की आपल्याकडे बुद्धिमत्ता पण आहे, आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी पण आहे. फक्त नाही काय आहे, काय नव्हतं. लक्षात घ्या, मला किती सोपं होतं की मी रत्नागिरी टाइम्स किंवा लोकमत किंवा तरुण भारत सारख्या पेपरमध्ये फुल पेज जाहिरात दिली, मला 4 ऍडमिशन झाले, मला पैसे मिळाले, हॅपी. पण असं नाही झालं. मला खऱ्या अर्थाने एक गोष्ट कळाली, ती म्हणजे जर बुद्धिमत्ता आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, फक्त मग गरज कशाची आहे, योग्य मार्गदर्शनाची. योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. खोटं स्वप्न पाहून चालत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये संघर्ष आहेच, मेहनत आहेच, कष्ट आहेच. आणि तो संघर्ष काही थोड्या काळासाठी नाही आहे. स्वतःच्या मनाची तयारी करून ठेवायचं आहे की बाबा रे बाई ग, जर या कष्टामध्ये मी पार केलं, हे संघर्ष जर मी पार केला, या संघर्षातून जर मी पुढे गेलो तर निश्चितपणे 360 डिग्री माझं आयुष्य बदलणार आहे. नुसतं माझंच नाही बदलणार, तर प्रशासनात जाणाऱ्या अधिकाऱ्याकडे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात तर ती म्हणजे पॉवर. तो समाजासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी आपलं योगदान देऊ शकतो. ही गोष्ट विसरतोय आपण. आणि ही गोष्ट जाणीव करून देताना आरास अकॅडमीचा मुख्य हेतू की 10वी-12वी बोर्ड परीक्षेमध्ये जो माझा कोकण प्रथम स्थानावरती आहे, प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तो पहिला असेल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही कदाचित तिथे एखादा अधिकारी असा असेल की ज्याला न्यायाधीशांपैकी कोणीतरी माहिती असेल. काही दिवसांपूर्वी विधी लोकसेवा प्राधिकरणाचे सचिव, वरिष्ठ न्यायाधीश सातव साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन बसण्याची संधी मिळाली. 2-2.5 तास प्रदीर्घ चर्चा झाली, ज्याच्यामध्ये अनेक विषयांना कामोरे मोजले गेले. त्यातलं एक वाक्य मी कायम वेचलंय आणि सर आजही माझ्या बरोबर त्यासाठी संपर्कात आहे. सर बोलले होते की सर तुम्ही काम करताय, याला थोडा संघर्षाचा वाट आहे, अजून किती काळ जावा लागेल सांगता येत नाही. पण एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी कोकण जागा होईल स्पर्धा परीक्षांमध्ये, तर IAS, IPS, IFS सारखी विद्यार्थी आपल्या कोकणामध्येच घडतील. कारण सर्वाधिक बुद्धिमत्ता, सर्वाधिक कष्ट करण्याची तयारी कोकणातच आहे. संघर्षाची वाट सर्वाधिक आपल्याकडे. आणि हा प्रयत्न करत असताना तुम्ही आम्ही आपल्या मनामध्ये जाणीव उभी करायला पाहिजे की फक्त आणि फक्त स्वतःसाठी नाही, समाजासाठी. मित्रांनो, मगाशी उल्लेख केला तसा की आता येऊ घातलेल्या भरती प्रक्रियांचा आपण कधी विचार करणं, किती पद जे त्याचा मर्यादा. महानगरपालिका आत्ता या क्षणाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली. त्यातल्या 4 ते 5 महानगरपालिकांच्या जाहिराती आल्याच. आपण मात्र अनभिज्ञ आहोत. आता कोर्टाची परीक्षा, किती लोकांना माहिती आहे आता कोर्टाची परीक्षा झाली? कदाचित तुम्हाला नक्की माहिती असेल, कोर्टामध्ये लिपिक पदासाठीची परीक्षा झाली. फक्त काय पाहिजे होतं? पदवी. कोर्ट, रत्नागिरी कोर्टातली परीक्षा सांगतोय. आरास अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या 3 मुली ज्या आधीपासून PSI STIच्या तयारी करत होती, मी त्यांना रिक्वेस्ट केली, बाळांनो कोणतंही पद लहान मोठं नसतं, तुम्ही PSI STI हे परीक्षा द्याच, पण आलेली संधी सोडू नका. त्यातल्या 2 मुली आता त्या कोर्टामध्ये लिपिक पदावर, एक चिपळूण कोर्टामध्ये काम करते, एक रत्नागिरी कोर्टामध्ये. ही गोष्ट अंडरलाईन करण्यासारखी आहे. जवळजवळ 83-84 पदांसाठीची भरती होती. आपली मुलं किती दौड. आपलीचा अर्थ होतो मला माझ्या प्रदेशाबद्दल, मी काय तुझा भाव करत नाही, मी म्हणतोय माझा कोकण, माझी रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं का वागत नाहीये? कारण संयमानं आणि सातत्याची तयारी आपली नाही. आपण तयारी कशी करतो माहिती आहे ना? जाणीव करून देतो, थोडा राग आला तरी चालेल. परीक्षा डिक्लेअर झाल्या की आपण ते ढोकळे काढून बसतो. परीक्षा डिक्लेअर झाली की आपण पुस्तकं शोधतो. भरती निघाली की आपण पुस्तकं शोधतो. भरती निघाली की आपण क्रॅश कोर्सेस करतो. आणि म्हणून तर इतर अकॅडमीचं फावलंय, त्यांना माहिती आहे याला गरज आहे, 2000 द्या, 5000 द्या, 3000 द्या. आणि आपल्याला माहिती आहे 2-3 महिन्यामध्ये कुठल्याही परीक्षेची तयारी कधीच होत नाही. 7 घटक मगाशी म्हटले नाही का? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, कृषी, पर्यावरण, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांची तयारी करताना हे विषय का माझ्यासाठी वेगळे आहेत? 10वी पर्यंत हेच तर सगळे विषय होते माझ्याकडे. होते की नाही सांगा तुम्ही मला? मग वेगळा अभ्यास कुठे करायचा आहे?
आता या लहान वयामध्ये इथे बसलेली काही मुलं मला पाहायला मिळतात. यांनी जर आतापासून त्या विषयांकडे अधिक लक्ष दिलं तर कदाचित पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्यांना प्रशासकीय क्षेत्रामध्ये परीक्षेसाठीचा विचार करताना त्यांना जड जाणार नाही. कारण का? पाया मजबूत असेल. म्हणून विसरू नका, संघर्ष करायचाच असेल तर तो शेवटच्या क्षणापर्यंत असला पाहिजे. संघर्ष करायचाच असेल तर त्या पदाच्या प्राप्तीपर्यंत केला पाहिजे. संघर्ष करायचा असेल तर व्यवस्थेचा नुसता भाग बनायचा नाही आहे, तर व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी तो संघर्ष असला पाहिजे. आणि व्यवस्थेमधला बदल हा मित्रांनो लगेच येत नाही, त्याला काळ लोटावा लागतो, त्याला काळखंड जावा लागतो. विशेषतः मी मगाशी म्हटलं तसं आरास अकॅडमीमध्ये फक्त प्रशिक्षणार्थींनाच मार्गदर्शन मिळतं असं नाही. मी आता वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख का करतो त्याला कारण आहे. आरास अकॅडमीमध्ये आलेला कोणताही विद्यार्थी कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. त्याच्यासाठी काळ मर्यादा कधीच नसते. जसं मी आता उल्लेख केला की मी किती वेळ बोलावं हे तुम्हीच ठरवणार आहात, तसं अकॅडमीमध्ये आलेला एखादा विद्यार्थी ज्या आशेने आलाय की सर मला प्लीज मार्गदर्शन करा, तर त्यावेळेला त्याला दिला जाणारा वेळ हा कुठल्याही काय म्हणतो आपण टाइम बॉन्डेड नसतो, कधी तो मर्यादित नसतो. जोपर्यंत त्याच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत त्याला मिळतं. भले तो अकॅडमीचा विद्यार्थी बनो अथवा न बनो, पण त्याला दिशा तरी मिळेल, त्याला मार्गस्थ तरी होता येईल, त्याला किमान प्रयत्नांना सुरुवात करता येईल. माझा प्रयत्न काय चाललाय, किमान त्याला धडपडू दे तरी. जो आधी बुडत होता, जो व्यवस्थेला दोष देत होता, तो आता व्यवस्थेला दोष न देत बसता बुडण्याचा प्रयत्न न करता स्वतःला किमान हातपाय हलवून वाचवण्याचा प्रयत्न करायला लागलाय. हेही पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि किमान अशा 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर त्याला स्वतःला प्रेरणा येते आणि मग खऱ्या अर्थाने तो अभ्यासाला लागतो. म्हणून कोणत्याही क्रॅश कोर्सेसच्या मागे लागून आपल्याला यश मिळणार नाही. कोकण मागे का आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, प्रशासनात का नाही आहे, त्याचं रिझन हे एकमेव आहे. करतो आपण, पण ते काही मर्यादित वेळेसाठी करायला जातो, क्रॅश कोर्सेसमधून करायला जातो. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काही गोष्टी साध्य करायच्या आहेत. ही क्षेत्र इतकं सोपं नाहीये. कर्तृत्ववान बनण्यासाठी संघर्षाची वाट धरावी लागते. मी साधं उदाहरण नेहमी कुठल्याही मार्गदर्शनामध्ये सांगत असतो. डी गुकेश किती लोकांना माहिती आहे? डी गुकेश आहे ना, वय वर्ष 17-18, किती वर्ष? विचार करून बघा ना आपण. किमान मी जे काय बोलतोय ना त्याचे ते उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे. डी गुकेश वय वर्ष 17-18 वर्षाचा मुलगा, स्पोर्ट्स मध्ये एकच गोष्ट त्याच्या माइंड मध्ये होती की मला चेस मध्ये माझ्या स्वतःला घडवायचं आहे. विचार करून बघा त्याने आपल्या त्या स्वप्नांना आकार द्यायला कधी सुरुवात केली. जर वयाच्या 18व्या वर्षी जर तो वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत असेल, जगातला सर्वश्रेष्ठ कमी वयातला बुद्धिबळपटू होऊ शकत असेल, तर त्यांनी त्याच्या करिअरला आकार द्यायला कधी सुरुवात केली असेल. हा विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय अर्थ बोलतो. म्हणून नुसतं शिकत नाही राहायचं, तर भविष्यातल्या करिअरला कोणती दिशा द्यायची आहे. मग काही असू शकेल, कुठलंही करिअर असू शकेल. अगेन आय रिपीट, मी अजिबात असं म्हणत नाही की मला आवडतंय स्पर्धा परीक्षा, मला आवडते प्रशासकीय विभाग म्हणून तुम्ही तेच करा. अजिबात असं नाही म्हणत आहे मी. तुमचा इंटरेस्ट काय त्याचा विचार करून आतापासून त्याला आकार द्यायला सुरुवात करायला पाहिजे. कारण ते कर्तृत्व सिद्ध करायला वयाची अट नाही, हे वारंवार मी तुम्हाला तिथे अंडरलाईन करतो. आणि संघर्ष कसा असावा तर त्या नीरज चोप्राचा विचार करा. उदाहरण मुद्दामून देतोय कारण मगाशी स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचा उल्लेख झाला, 2020चा संदर्भ काहीतरी आला म्हणून मी उदाहरण मला पटकन आठवत आहे म्हणून मी सांगत. त्या नीरज चोप्राने त्याचा एकच गेम, काय गेम घ्यायचाय भाडा आणि फेकायचंय, बरोबर ना. जास्तीत जास्त तो वेगळं काय करू शकेल तर वॉर्मअप करू शकेल, स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्याचा प्रयत्न करू शकेल. पण सगळं केल्यानंतर त्याला काय करायचंय, एकच गोष्ट काय करायची आहे, उचलायचा भाडा आणि फेकायचंय. 2016 साली त्यांनी त्याची क्लिप काढून बघा, सोशल मीडिया मी पण वापरतोय. पण कशासाठी? स्वप्नांसाठी. त्या 16 वर्षाचा असताना तो म्हणतोय 2016ला तो असं म्हणतोय की येणाऱ्या चॅम्पियनशिप मध्ये मी गोल्ड मेडल जिंकणार. आणि असे ध्येयवेळी लोक काय करत असतात, फक्त आणि फक्त संयम आणि सातत्याने संघर्षाचीच वाट करत असतात. कुठून येईल हा आत्मविश्वास, कुठून येईल ही प्रेरणा? तर माफ करा मी प्रामाणिकपणे माझ्या सहित बोलताना मलाच बोलतोय की असा कोणतरी येईल आणि तुम्हाला पेटवेल आणि तुम्हाला चेतवेल आणि तुम्ही स्फुरण येईल आणि तुम्ही काहीतरी करायला लागाल. अजिबात नाही असं होणार. एक्सटर्नल मोटिवेशन काहीच कामाचं नाहीये. माझ्यासारखे अनेक येऊन जातील त्यांना उपयोग शून्य. ते मोटिवेशन इंटरनल पाहिजे, आतून आलं पाहिजे, आतून ऊर्जा पेटली पाहिजे की यस दिस इज माय करिअर, दिस इज माय वे ऑफ करिअर. मला ह्या दिशेने चालायचं आहे आणि त्या दिशेने चालताना मला कितीही संघर्ष आला तरी मला थांबायचं नाही. आणि अंटिल नाही अनलेस कुठपर्यंत नाही थांबायचं आहे जोपर्यंत मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आपण का विसरत चाललोय हे?
आपल्याला का गरज आहे कोणीतरी यावं आणि आपल्याला स्फुरण द्यावं? द्यायला पाहिजे, पण किती? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की दुधाला दह्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी जितकं विरजण पाहिजे, दही टाकतो ना काहीतरी आंबट वगैरे टाकतात ना, मला एवढं नॉलेज नाही, पण गृहिणी असतील तर सांगतील माझं चुकत असेल तर, तितकंच चमचाभरच अख्खं दहीचं पॅकेट आणून त्या दुधामध्ये कोणी टाकत नाही, थोडंच बास की त्याचं दही बनतंय. किती मार्गदर्शनाची दिशा असते? चमचाभर. आणि त्या दह्याला खऱ्या अर्थानं काय म्हणतो आपण मगाशी म्हटले तसं चिंतन, मनन, आकलन याचं घुसळण करून मग आपल्याला त्याच्यातून लोणी मिळतो आणि मग आपण त्या लोण्याला तापवतो आणि त्याच्यातून आपण काय मिळवतो? शुद्ध तूप जे अखंड टिकणार आहे. मी बोलतोय ते शाश्वतीसाठी बोलतो. तुम्हाला खऱ्या अर्थानं तर आयुष्यामध्ये संघर्ष नको हवा असेल तर आता तुमचं वय 18 ते 25 वयातलं असेल, जाणीवपूर्वक बोलतो मी हे शब्द प्रयोग. जर तुमचं आता वय 18 ते 25 वयोगटातील असेल तर जागे व्हा, हीच वेळ आहे संघर्षाची. प्रामाणिकपणे, नम्रपणे. मग तुम्ही आपल्या आईबाबांशी संवाद साधा, आपल्या आईबाबांबरोबर बोला, पण हीच वेळ आहे. वय वर्ष 18 ते वय वर्ष 25 याच वयामध्ये तुमची ऊर्जा ही सर्वोच्च स्थानी आहे. आत्ताच ठरवा काय करिअर करायचंय आणि त्यासाठी अखंड संघर्षाचा मार्ग निवडा. वेळ प्रसंगी त्यागाची सुद्धा तयारी ठेवा. त्याग म्हणजे काय? खाणं पिणं नाही सोडायचंय. त्यागचा अर्थ होतो एक वेळ मोबाईल टाकून द्यावा. परत ते तो सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे म्हणून माझा सारखं शब्द तिथे जातो. डिस्ट्रॅक्शनच आहे ते, काही उपयोग नाही. आता किती वेळ तुमच्याशी बोलतोय, गेलाय माझा हात. म्हणजे अंबानीच्या मोबाईलला जेवढे पासवर्ड नसतील तेवढे आपल्या मोबाईलला. व्हॉट्सअपला वेगळा, फेसबुकला वेगळा, इन्स्टाला वेगळा, ओपनिंगला वेगळा, क्लोजिंगला वेगळा. ऐकताय ना? काहीच नाही. म्हणजे असंही नाही होणार आहे की एखादा माझा कॉल मिस झाला तर करोडोचा माझा लॉस होणार आहे, असंही नाही आहे. म्हणजे तो उपयोगाचा नाही आहे. वाचन ही प्रक्रिया महत्वाची. लायब्ररीमध्ये जा, अरास अकॅडमीमध्ये कधीतरी व्हिजिट करा, तुम्हाला तिथे अशी असंख्य पुस्तकं पाहायला मिळतील. दिल्लीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या नोट्स अरास अकॅडमीमध्ये, म्हणजे जे पुण्या मुंबईमध्ये, जे दिल्लीमध्ये युपीएससी, तुम्हाला खोटं वाटेल, रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली अकॅडमी आहे जिथे युपीएससी कंडक्ट होते. युपीएससीचा अर्थ लक्षात येत असेल, ज्याच्यातून IAS IPS घडवले जातात. आणि गेली 2-2.5 वर्ष जवळजवळ 25-26 मुलं युपीएससी MPSCचे दीर्घकालीन आणि संयमानं सातत्याने तयारी करतात. आणि येणारा काळ हा आरास अकॅडमीचा आणि आपला असेल. कोकणातल्या भूमीला निश्चितपणे कोकणात राहून आपल्या घरचं 2 घास खाऊन आपण आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकणार. ही भूमिका आपली असते, याचा विचार आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या मार्गदर्शन सत्रामध्ये तुम्ही काय शोधाल? दिशा शोधा, मोटिवेशन नका शोधा. यशाचा मार्ग मोटिवेशनच्या मार्गाने नाही जात. यशाचा मार्ग लकच्या मार्गाने जात नाही. यशाचा मार्ग फक्त संघर्षातून, कष्टातून, मेहनतीतून, पॅशनेट, कन्सिस्टन्सी, सातत्यपणा, पेशन्स, संयमातून जातो. कधी लक्षात ठेवा, मोटिवेशनतून नाही. मार्गदर्शनातून फक्त एकच गोष्ट घ्यायची असते. कोणती? दिशा. व्हॉट इज द वे ऑफ माय करिअर? माझ्या करिअरची दिशा कोणती असली पाहिजे? एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर. आणि व्हॉट, आणि मग पहिला शब्द हो आया, मी कोण आहे, माझ्यात काय खास आहे, माझ्यात काय स्पेशल आहे, मी काय करू शकतो, मी कोणत्या क्षेत्रात योगदान देऊ शकेल. आणि ते जर स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असेल तर आरास अकॅडमीचे दरवाजे तुम्हाला काय ओपन आहे, मी कधी येऊ शकतो मार्गदर्शन केव्हाही. का? कारण ही चळवळ आहे, क्लास नाही, फक्त चळवळ आहे. आणि म्हणून तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्हाला मगाशी म्हटलं की हा आत्मविश्वास येतो कुठून? निवडलेल्या मार्गावरती चालण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? तर तुम्हाला एक स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर उदाहरण सांगतो, तुमच्या लगेच लक्षात येईल. तुम्हाला माहिती आहे आपण परीक्षेला जातो, कदाचित तुम्हाला कल्पना असेल, अगदी थोडक्यात आठवतो, मला कल्पना आहे, काय अति बोलण्यात काय अर्थ नाही, पण शेवटच्या पॉईंटला येऊया आपण. मित्रांनो, गरज कशाची आहे? संदर्भ आत्मविश्वासाची, आत्मबळाची. ऐकताय ना? मिळालेली सगळ्यात महत्वाची साधनं जी आपण विसरलोय, 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत ज्या माझ्याकडे आहेत, तुमच्याकडे 3 गोष्टी सगळ्यांकडे. 1 जन्मजात बुद्धिमत्ता, 2 आत्मबळ, आणि 3 चॉईस, निवड. याच्याच जोरावर करिअर चालतंय, याच्याच जोरावर जीवन चालतंय. तुम्ही बघा काय निवडतोय. एखाद्याने चुकीचा मार्ग निवडला की त्याच्या आयुष्याचं काय होतंय आपण पाहतो. एखाद्याने संघर्षाचा मार्ग निवडला काय होतं आपल्याला पाहतो. मी स्वामी विवेकानंदांचं उदाहरण उत्तम देतोय. आत्मविश्वास कुठून आणायचा?
तर आम्ही परीक्षा देऊन मोठे झालोय, आम्ही परीक्षा देऊन उज्ज्वल यश संपादन केलंय. त्या परीक्षांमध्ये काय म्हणतात, एक वरती मुख्य प्रश्न असतो की खालीलपैकी, म्हणजे समजा 50 प्रश्न दिलेले आहेत, तर वरती मुख्य प्रश्न असा असतो की खालील 50 प्रश्नांपैकी कोणतेही 40 सोडवा. तर तुमच्या माझ्यासारखे विद्यार्थी जसे स्वामी विवेकानंद असताना त्यांनी जेव्हा परीक्षा द्यायला गेले, तर परीक्षा हॉलमध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका पाहिली, त्यांनी पूर्ण पेपर 50च्या 50 प्रश्न लिहिले आणि खाली लिहून ठेवलं की कोणतेही 40 तपासा. आपल्या तयारीवर आपला विश्वास किती पाहिजे, आपल्या मेहनतीवर आपला विश्वास किती पाहिजे. आणि मी इथे उभा आहे तो एकच कारणासाठी, आणि ते कारण म्हणजे मला आपल्यामधून प्रशासनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपले अधिकारी पाहिजेतच. का पाहिजे? खऱ्या अर्थानं संवेदनशीलता, सहनशीलता, नाही का, संघर्षमय जीवन, ह्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्याच वाट्याला आहेत. आणि तो संघर्षमय जीवन जर आपण खऱ्या अर्थाने तिथे देऊ, बघा दुसरं का वाक्य की संविधान बदला घ्यायला नाही, संविधान बदल घडवायला शिकवतो, आणि तो बदल घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्यामध्ये आहे. आणि ती घडवण्यासाठी कायम तुम्ही या यशाचा आधार घ्या. तुम्ही मिळवलेल्या उज्ज्वल यशासाठी तुम्हाला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. पण कायम सांगतो, यामध्ये रमू नका, 10वी 12वीच्या मार्कांमध्ये रमू नका, त्या यशामध्ये रमू नका. भविष्याच्या करिअरला आकार देण्यासाठीचा विचार तुम्ही सुरू करा. खरंच मनापासून सांगतो की तुमच्या उज्ज्वल यशासाठी माझ्याकडून, माझ्या संस्थेकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. उत्तम स्वप्न बघा. APJ अब्दुल कलामांचं वाक्य आहे, यू हॅव अ ग्रेट एम. तुम्ही एक उच्च ध्येय पाहिलं पाहिजे, एक मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे, अँड एक्वायर नॉलेज फॉर देम. तुम्ही त्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान गोळा केलं पाहिजे. आणि वाचन ही प्रक्रिया प्रामाणिकपणे आजच्या या मार्गदर्शन सत्राच्या शेवटाकडे जाताना मी तुम्हाला अंडरलाईन करेन की तुम्ही वाचन ह्या संस्कृतीला जोपासायला आतापासून सुरुवात करा. बघा, तुम्हाला पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला पाहायला. आणि शेवटचं आणि अंडरलाईन करणारी गोष्ट मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे अवघड नाहीये, खरंच नाही. संयमानं आणि सातत्याने या मार्गावरती जो चालला तो जिंकलाय, तो यशस्वी झाला. आणि हे वारंवार सिद्ध होतंय. कुणीतरी चहाच्या टपरीवरती, कोणतरी वडापावच्या टपरीवरती, कोणतरी आता आपले जे साहेब आलेत ना, कदाचित थोड्या वेळात जसं मान्यवर म्हणतात की ते येणार आहेत, तर त्यांची कौटुंबिक, त्यांची जीवनातली पार्श्वभूमी तपासा, तुमच्या लगेच लक्षात येईल की संघर्ष ज्याच्या वाट्याला आलेला आहे त्यालाच कर्तृत्वाची संधी. ज्याने संघर्ष निवडला नाही त्याला कर्तृत्वाची संधी नाही. खरंच नाही, प्रामाणिकपणे. आणि म्हणून तुम्हाला मिळालेल्या यशाचं तुम्ही निश्चितपणे सेलिब्रेशन करा. मीही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, परंतु हे सेलिब्रेशन मर्यादित ठेवून एक उत्तम स्वप्न, एक सर्वोच्च ध्येय निश्चित करा. आणि जीवनाच्या प्रवासामध्ये माझी इच्छा आहे की तुम्ही भविष्यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी म्हणून घडण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मान्यवरांचं, व्यासपीठाचं आणि या महासंघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि निश्चितपणे मी असं त्यांना विनंती करेन की हा कार्यक्रम, हे मार्गदर्शन शिबिर उत्तरोत्तर वाढत गेली पाहिजेत. आपल्याला जिल्हाभरातल्या मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, निश्चितपणे पोहोचायचं. त्यांना इथपर्यंत येणं शक्य नाही, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, पण किमान ह्या युवा पिढीला पुढची दिशा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. त्यासाठी मी मनापासून सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. मनापासून धन्यवाद.